आळूची वडी तर खायला खूप आवडते बघा, पण करायचा कंटाळ येतो। आळूच्या पानांना पीठ गरगटा, त्याचा रोल करा, नुसता वैताग येतो। मग अशा सोप्या पद्धतीने एकदा आळूवडी करून बघा, नेहमी नेहमी अशीच कराल, गॅरंटी आहे माझी। तर काय करायचं बघा, आळूची पानं स्वच्छ पहिल्यांदा धुवून घ्यायची, त्याच्या मागची शीर काढायची, एकावर एक अशी पानं ठेवून घट्ट गुंडाळून घ्यायची आणि फटाफट मग ती बघा चिरून घ्यायची। आता चिरलेल्या पानांमध्येच बेसन पीठ, तांदळाचं पीठ घालायचंय, तिखट, मीठ, हळद, धना पावडर, गरम मसाला वगैरे वगैरे हे सगळे मसाले घालायचे, ओवा चुरून घालायचा, लसूण मिरची आणि कोथिंबीरचे हे वाटण आहे ते घालायचंय बघा। आता थंडी आहे तेव्हा भरपूर असं तीळ घालायचं, चिंचेचा कोळ घालायचा, चिंचेच्या कोळाऐवजी की नाही जरी अर्धा लिंबू पिळला तरी चालतोय। छान सगळे हे मिक्स करायचंय, लागलं तर थोडंसं बघा पाणी घालायचं आणि पीठ असं जरा घट्टच ठेवायचंय, पातळ काय करायचं नाही। हाताला थोडंसं तेल लावायचं आणि व्हिडिओ जसे दाखवलेत बघा तसे त्याचे रोल करायचे, वरून तीळ लावायचं। तर इथे मी अडी कोबेकचा नॉनस्टिकी लायनर पेपर चाळणीत घातला, त्याच्यावर आळूचे हे रोल ठेवलेत आणि मस्त हे 15 मिनिटं बघा वाफवून घ्यायचंय। मग जरा थंड झालं की मग अशा वड्या कट करायच्या आणि मस्त खरपूस ह्या वड्या मग तळून घ्यायच्या आहेत। तर नेहमीच्या वड्यांपेक्षा ह्या वड्या अगदी झटपट होतात आणि चव म्हणाल तर खरंच खूप भारी लागते। एकदा अशा पण करून बघा आणि जाता जाता की नाही तेवढं सबस्क्राईब करा।